वेलकम बॅक. SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या साध्या सोप्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपण हिस्ट्री आणि जिओग्राफी हे जे दोन विषय आहेत, पॉलिटिकल सायन्स अर्थात ज्याला आपण सिविक्स म्हणतो, हे जे सगळे विषय आहेत हे आपण साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये आपण हे विषय शिकायचा प्रयत्न करतो. मराठीतूनच मी का शिकवतो? कारण की माझा आग्रह आहे की हे विषय आपल्या मदर टंगमधून, आपल्या मातृभाषेतून जर आपण शिकलो तर आपल्याला ते योग्य पद्धतीने अंडरस्टँड होतील. आणि एकदा आपल्याला अंडरस्टँड झाले की मग तुम्ही हिंदीतून लिहू शकता, इंग्लिशमधून लिहू शकता, गुजरातीतून लिहू शकता, बंगालीमधून लिहू शकता, राईट. फक्त आपल्याला जे कन्सेप्च्युअल नॉलेज आहे म्हणजे आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. आणि त्या कन्सेप्ट मला असं वाटतं की आपल्या मातृभाषेतच होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आत्ता आपण शिकतो आहोत SSC बोर्डाचा 10वीचा हिस्ट्रीचा लेसन नंबर 2 हिस्टोरिओग्राफी. तुम्हाला समोर दिसतंय इंडियन ट्रॅडिशन. ठीक आहे. याच्या आधी आपण फर्स्ट लेसन घेतलेलं आहे हिस्टोरिओग्राफी डेव्हलपमेंट इन द वेस्ट. वेस्ट म्हणजे पश्चिम. आपण ते सगळं बघितलेलं आहे. जर तुम्ही तो लेसन बघितलेलं नसेल तर तिथं जावा, प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या लेसनचे सगळे व्हिडिओ एका फोल्डरमध्ये टाकलेले आहेत, एका प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत, ते तुम्हाला मिळतील. ठीक आहे. आता आपण वेस्ट बघितलं, आता आपण ईस्ट बघणार आहोत. ईस्ट म्हणजे कोण? आपण. त्यांच्यासाठी आपण ईस्ट साईडला आहोत, त्यांच्यासाठी आपण पूर्वेला आहोत. बरोबर आहे का? म्हणून हिस्टोरिओग्राफी डेव्हलपमेंट इन द हिस्टोरिओग्राफी इंडियन ट्रॅडिशन. हिस्टोरिओग्राफी या शब्दाचा खूप साधा सोपा मराठी अर्थ मी तुम्हाला सांगितला होता. इतिहासाचं लेखन. हिस्टोरिओग्राफी इतिहास लिहून ठेवायचा. लिहून ठेवला म्हणून आपल्याला कळला. आपल्याला इतिहास कुठून कळला? आपल्याला कुठून कळलं छत्रपती शिवाजी महाराज होते? आपल्याला कुठून कळलं चंद्रगुप्त मौर्य होते, महाराणा प्रताप होते, बुद्ध होते, महावीर होते? हे आपल्याला कुठून कळलं? हे कुणीतरी कुठंतरी लिहून ठेवलं. मग तुम्ही कागदावर लिहा, दगडावर लिहा, कॉपर प्लेटवर लिहा, कुठं पण लिहा. कुणीतरी लिहून ठेवलं कुठंतरी, त्यामुळं आपल्याला ते कळलं. म्हणून इतिहास लिहून ठेवणं गरजेचं आहे. आणि हे आता आपण मागच्या लेसनमध्ये बघितलं की त्या देशामध्ये म्हणजे युरोपियन कंट्रीजमध्ये की इतिहास कसा लिहून ठेवला गेला. आणि आत्ता आपण बघणार आहोत की इंडियन ट्रॅडिशन म्हणजे आपल्या देशामध्ये, इंडियामध्ये इतिहास कशा पद्धतीनं लिहिला गेला. ठीक आहे. चला आता आपण बघूयात. तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसते हिस्टोरिओग्राफी इंडियन ट्रॅडिशन. आता वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया. 2.1 बघा काय दिसतंय तुम्हाला. हिस्टोरिओग्राफी ऑफ इंडियन ट्रॅडिशन ऑफ इंडियन हिस्टोरिओग्राफी. वी लर्नड अबाउट द वेस्टर्न ट्रॅडिशन ऑफ हिस्टोरिओग्राफी इन द लास्ट लेसन. इन दिस लेसन वी विल नो अबाउट द ट्रॅडिशन ऑफ इंडियन हिस्टोरिओग्राफी. हेच आपण बघितलं. ठीक आहे. हां, चला. हिस्टोरिओग्राफी इन द एन्शियंट पिरियड. आता हिस्ट्रीचे 3 कालखंड पडतात. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे. ते 3 कालखंड कोणते? एक आहे एन्शियंट पिरियड, दुसरा आहे मेडिएवल पिरियड आणि तिसरा आहे मॉडर्न पिरियड. ठीक आहे. एन्शियंट म्हणजे काय? एन्शियंट म्हणजे प्राचीन काळ, म्हणजे खूप खूप जास्त जुना काळ, प्राचीन काळ मराठी भाषेमध्ये. मेडिएवल नावातच आहे. मेडिएवल म्हणजे काय? मध्ययुग. आणि मॉडर्न हिस्टोरिओग्राफी किंवा मॉडर्न पिरियड किंवा मॉडर्न टाइम्स म्हणजे काय? आधुनिक इतिहास म्हणजे आत्ता घडलेला इतिहास. एक साधारण बघा 50-100 वर्षामध्ये घडलेला इतिहास, त्याला म्हणतात मॉडर्न हिस्टोरिओग्राफी. ठीक आहे. चला आता आपण बघूयात हिस्टोरिओग्राफी इन द एन्शियंट पिरियड. प्राचीन काळामधल्या माणसांनी हिस्ट्री कशी लिहिली? कागदावर लिहिली का पेनानं? नाही. वेबसाईटवर टाकली का? नाही. फेसबुकला, इंस्टाग्रामला स्टोरी ठेवली का? नाही. त्यांच्याकडे हे सगळं नव्हतं. मग त्यांनी काय केलं? मग हे सगळं नव्हतं मग त्यांनी हिस्ट्री लिहिली नाही का? नाही, असं पण नाही आहे. त्यांनी हिस्ट्री लिहिली ना. डेफिनेटली त्यांनी हिस्ट्री लिहिली. कशावर लिहिली? त्यांच्याकडं जे होतं त्याच्यावर लिहिली. साध्या सोप्या भाषेमध्ये हे उत्तर आहे. ठीक आहे. चला बघूयात आता. चला वाचायला सुरुवात करतोय. तुमच्याही हातामध्ये टेक्स्टबुक असलं पाहिजे आणि पेन किंवा पेन्सिल असली पाहिजे. ठीक आहे. चला बघा. इन द एन्शियंट पिरियड इन इंडिया मेमरीज ऑफ ग्रेट deeds of ancestors and mythological lore, also memories of social transitions were preserved with the help of oral recitals. बघा बरं का, आपल्याला खूप शांततेत आणि आपल्याला खूप शांततेत आणि हळूहळू शिकायचं आहे. ठीक आहे, असू द्या, आपल्याला शिकायला थोडा वेळ लागेल, पण 10 वेळा एकच गोष्ट शिकण्यापेक्षा एकदाच ती गोष्ट व्यवस्थित शिकलेली परवडती का नाही परवडत?
डेफिनेटली परवडते. ठीक आहे, चला बघूयात आता आपण. इन द एन्शियंट पिरियड म्हणजे खूप प्राचीन काळामध्ये इन इंडिया, आपल्या भारतामध्ये मेमरीज ऑफ ग्रेट डीड्स म्हणजे काय, त्यांची कर्म किंवा त्यांचे पराक्रम, त्यांनी जो काही पराक्रम केला त्या काळामध्ये, कुणी ऑफ ॲन्सेस्टर्स म्हणजे आपले पूर्वज. ठीक आहे, आपल्या आजोबांच्या 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 आजोबांचे पूर्वज. ठीक आहे. अँड मायथॉलॉजिकल लोअर म्हणजे पुराण कथा. पुराण काळामध्ये ज्या कथा घडलेल्या होत्या किंवा आपल्यापर्यंत ज्या आल्या, मग त्यातल्या काही काल्पनिक असतील, त्यातल्या काही खरंच घडलेल्या असतील, त्या सगळ्या पुराण कथा. ऑल्सो मेमरीज ऑफ सोशल ट्रान्झिशन्स. मेमरीज म्हणजे काय, मेमरीज म्हणजे आठवणी कशाच्या, सोशल ट्रान्झिशन. सोशल म्हणजे काय, सोशल म्हणजे सामाजिक. ट्रान्झिशन म्हणजे काय, ट्रान्झिशन म्हणजे स्थित्यंतर, म्हणजे समाज कसा बदलला गेला. बरोबर आहे का. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये समाज असं एक काय म्हणतात त्याला, सगळेच भटके विमुक्त होते. लोकांकडं घरं बांधण्याची टेक्नॉलॉजी नव्हती. म्हणजे मी एन्शियंट टाइम्समधलं बोलतोय. लोकांकडं घरं बांधण्याची टेक्नॉलॉजी नव्हती, लोकांकडं शेती करण्याची टेक्नॉलॉजी त्यांना माहिती नव्हती. मग त्या काळामध्ये सगळेच भटकत होते. बरोबर आहे का. आज या गावामध्ये तो उद्या त्या गावामध्ये, तर परवा तिसऱ्याच गावामध्ये. पण जेव्हा त्याला शेती करायची कळली, जेव्हा त्याला घर बांधायचं कळलं, तेव्हा तो एका ठिकाणी थांबला. हे काय झालं, हे झालं सोशल ट्रान्झिशन. ठीक आहे. ट्रान्झिशन्स वर प्रिझर्व विथ द हेल्प ऑफ ओरल रिसिटल्स. म्हणजे काय होतं, त्यांच्याकडं बघा, त्यांच्याकडं कागद नव्हता, पेन नव्हता, मार्कर नव्हता, पेन्सिल नव्हती, काहीच नव्हतं. ठीक आहे. मग त्यांच्याकडं काय होतं, त्यांच्याकडं तोंडी पद्धतीनं, ओरल रिसिटल्स म्हणजे मौखिक पद्धतीनं हे सगळं प्रिझर्व केलं गेलं. म्हणजे काय, पाठ करायचे. तुम्हाला सांगतो ते अक्षरशः, आता हे तुम्हाला थोडंसं इमॅजिनरी वाटेल किंवा हे तुम्हाला खोटं वाटेल, पण तसं नाही आहे. ते लोक सगळं पुस्तकच्या पुस्तक पाठ करायचे आणि त्यांचं तेवढं पाठांतर पण तगडं असायचं बरं का. म्हणजे तुम्हाला माहिती का, एक आडनाव असतं बघा. आपल्याकडे मराठी माणसांमध्ये ते आडनाव नसतं, पण UP बिहारमध्ये ते आडनाव असतं बघा. द्विपाठी हे आडनाव ऐकलंय का. प्रकाश द्विपाठी किंवा सौरभ द्विपाठी किंवा त्रिपाठी हे एक आडनाव असतं बघा. किंवा द्विवेदी, त्रिवेदी. म्हणजे द्विपाठी म्हणजे काय, त्याला दोनदा पाठ केलं की त्याला लक्षात राहून जायचं. त्रिपाठी म्हणजे काय, तीनदा पाठ केलं की त्याला लक्षात राहून जायचं. पुस्तक म्हणतोय बरं का मी, अख्खच्या अख्खं. किंवा द्विवेदी, त्याला 2 वेद पाठ होते. त्रिवेदी म्हणजे त्याला 3 वेद पाठ होते. एवढी हुशार माणसं त्या काळामध्ये होती मुलांनो. हुशार म्हणजे आत्ता काही कमी हुशार आहेत असातला भाग नाही आहे, पण त्यावेळी त्यांची मेमरी खूप जास्त स्ट्रॉंग होती. आता आपल्याला तेवढं पाठ करायची गरज नाही आहे, त्यामुळं मग आपली पाठांतराची क्षमता आता कमी झालेली आहे पहिल्या काळापेक्षा. ठीक आहे. चला बघा, मग त्यांनी काय केलं, त्यांनी सगळं पाठांतर करून मौखिक पद्धतीने त्यांनी सगळं हे प्रिझर्व केलं. पुढं बघा काय दिसते, सेकंड पॅरेग्राफ बघा. द इन्स्क्रिप्शन्स ऑन द हडप्पन सील्स अँड अदर आर्टिफॅक्ट्स कन्फर्म्स दॅट इन्स्क्रिप्शन. एक मिनटं, मला हे इथं ओपन करू दे. हां, द इन्स्क्रिप्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे कोरलेलं. मग ते दगडात कोरलेलं असू द्या किंवा कॉपरच्या प्लेटवर कोरलेलं असू द्या, मंदिरांच्या भिंतींवर कोरलेलं असू द्या. ऑन दी हडप्पन सील्स. सील म्हणजे काय, ठप्पा. त्यांचं ते सील होतं ना, काय त्याला म्हणतात, ऑफिशियल मुद्रा. अँड अदर आर्टिफॅक्ट म्हणजे काय झालं, आर्टिफॅक्ट म्हणजे झाली कलाकृती. मग कलाकृती म्हणजे मातीची तुटकी फुटकी भांडी असतील, तुमचं मूर्त्या बनवलेल्या असतील, घरं बनवलेली असतील, काही पण खापरांचे तुकडे राहिलेले असतील. कन्फर्म्स दॅट, ह्याच्यावरून काय कन्फर्म होतंय, दॅट इंडियन हॅड मास्टर्ड द आर्ट ऑफ रायटिंग ॲज अर्ली ॲज द 3rd मिलेनियम BCE. म्हणजे एक साधारण BCE म्हणजे बिफोर क्राइस्ट एरा, 3rd मिलेनियम म्हणजे 3000 वर्षांपूर्वी. आता इथं कन्फ्यूज होऊ नका बरं का. 3000 BCE म्हणजे ते 3000 आणि आत्ता आपण आहोत 2024 मध्ये. म्हणजे हे 2000 वर्ष आणि ते 3000 वर्ष, म्हणजे साधारण 5000 वर्षांपूर्वी आपण इथं काय लिहिलं, हॅड मास्टर्ड द आर्ट ऑफ रायटिंग. म्हणजे इंडियन लोक 5000 वर्षांपूर्वीची या इंडियन लोकांना लिहिण्याची कला अवगत होती. त्यांना लिहिता येत होतं. मे बी त्यांची भाषा वेगळी असेल, इंग्लिश मराठी हिंदी नसेल, वेगळी कोणती तरी भाषा असेल त्यांची,
काही साईन लँग्वेजेस असतील किंवा काही जे काय असेल त्यांचं जे काय असेल, पण त्यांना त्यांच्या भाषेमध्ये कम्युनिकेट करता येत होतं. ये बहुत बडी बात होती है यार. चला पुढे बघा. और परहॅप्स बिफोर दॅट, किंवा त्याच्याही पेक्षा आधी. बघा, गंमत समजना, डोंट अंडर एस्टिमेट, राईट. चला पुढे बघा. हाऊएव्हर द हडप्पन स्क्रिप्ट्स इज नॉट येट सक्सेसफुली डेसिफर्ड. बघा बरं का, पण दुर्दैव असं आहे, हा पण आहे ना, पण हा फार त्रास देतो बरं का. पण प्रॉब्लेम हा आहे की हडप्पन स्क्रिप्ट जी आहे, म्हणजे हडप्पामधली जी त्यांची जी लँग्वेज आहे, आता ते काय त्यांना इंग्लिश हिंदी तर येत नव्हती त्या काळामध्ये. आता ती लँग्वेज मोस्टली ना साईन लँग्वेजेस आहे. असं काही वेडेवाकडे ते साईन्स किंवा चिन्ह ते हे करतात, त्यांची ती लँग्वेज आहे. तर आपल्याला काय झालं आहे माहिती आहे का, प्रॉब्लेम हा आहे की आपल्या समोर ती लँग्वेज आहे, पण आपल्याला कळतच नाही, आपल्याला ती वाचताच येत नाही. फॉर एक्झाम्पल आता ए आहे की नाही, ए फॉर ॲपल, तो ए तुमच्यासाठी पण एच आहे, माझ्यासाठी पण एच आहे, अमेरिकेतल्या माणसासाठी पण एच आहे, आणि पाकिस्तानमधल्या माणसासाठी पण तो एच आहे, बरोबर आहे का. पण त्यांच्या काळामध्ये समजा एखादा आता एक उदाहरण म्हणून एक गोल आहे आणि मधून एक रेष मारलेली आहे, ह्याचा अर्थ काय होतो, ह्याचा अर्थ मे बी त्यांच्यासाठी काहीतरी वेगळा असेल, आपल्याला ते कळत नाही आहे, बरोबर आहे का. मग त्यामुळं काय होतंय, त्यामुळं प्रॉब्लेम असा होतोय की ही जी त्यांना त्याच्यामध्ये जे काही म्हणायचं आहे ना, ते आपल्याला म्हणजे व्यवस्थित कळतच नाही आहे आत्तापर्यंत. ठीक आहे, ओके, कधी आज नाही कळत आहे, पण कधीतरी कळेल इन फ्युचर. चला पुढचा पॅरेग्राफ आपण बघूयात. दी अर्लिएस्ट, हे बघा इथं काय दिलेलं आहे. हां, दी अर्लिएस्ट नोन रिटन डॉक्युमेंट्स ऑफ हिस्टॉरिकल नेचर. अर्लिएस्ट नोन रिटन डॉक्युमेंट म्हणजे सगळ्यात जुनं माणसाला आज माहिती असलेलं, बरं का. आज मे बी असं होऊ शकेल की अजून काही वर्षांनंतर अजून काहीतरी सापडेल आपल्याला, मे बी, पण आजपर्यंत तर आपल्याला जे काही सापडलेलं आहे रिटन डॉक्युमेंट, लिहिलेलं, ऑफ हिस्टॉरिकल नेचर फाउंड इन इंडिया. मुलांनो, मुलींनो, ही खूप मोठी गोष्ट आहे. ह्या जगातलं सगळ्यात जुनं, ह्या जगातलं म्हणजे अमेरिकन संस्कृती असेल, युरोपमधली संस्कृती असेल, आता अमेरिका आणि युरोप आज आपल्या किती पुढं आहेत, किती ॲडव्हान्स्ड आहेत, पण आपल्याकडं लिहिण्याची कला त्यावेळी अवगत होती. बघा बरं, हिस्टॉरिकल नेचर फाउंड इन इंडिया, इन इंडिया आर इन फॉर्म ऑफ इन्स्क्रिप्शन, म्हणजे ते जे सापडलं ते कोरून ठेवलेलं सापडलं. दे आर डेटेड टू द 3rd century BCE. बघा किती जुनं आहे ते, किती जुनं. दॅट इज एम्परर अशोक मौर्यास टाईम. अशोक मौर्य जो होता, सम्राट अशोक, ज्याला आपण सगळे ओळखतो, हे नाव तर माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. तर त्याच्या काळामध्ये, त्यांच्या काळामध्ये, अशोकांच्या काळामध्ये जे लिहिलं गेलं ते आपल्याला सापडलेलं आहे. हिज एडिक्ट्स. एडिक्ट म्हणजे एडिक्टचा अर्थ EDICTचा अर्थ आहे आदेश किंवा राजादेश, राजांनी दिलेला हुकूम ज्याला म्हणतो ना, तर ते आपल्याला सापडलेलं आहे. आर इन्स्क्राइब्ड ऑन द नॅचरल रॉक्स अँड स्टोन पिलर्स. म्हणजे त्यांनी जो काही आदेश दिला तो त्यांनी दगडामध्ये कोरून ठेवला, किंवा असे जे पिलर्स आहेत का नाही, पिलर आपले असं खांब, मंदिराचे खांब असतील किंवा त्याच्या लेण्यांचे, स्तूपांचे जे खांब असतील, त्या खांबावर त्यांनी जे लिहून ठेवलं ते आपल्याला सापडलेलं आहे, ठीक आहे. आणि हे अर्लिएस्ट नोन रिटन डॉक्युमेंट आहे, ठीक आहे. समजलं का. बघा चला पुढं बघा. फ्रॉम 1st century CE. बघा इथं काय दिलेलं आहे. हां चला, दिसतंय ना तुम्हाला इथं. हां ठीक आहे, चला बघूयात. फ्रॉम द 1st century CE. CE म्हणजे कॉमन एरा. कॉमन एरा म्हणजे इसवी सन आपण मराठी भाषेमध्ये ज्याला म्हणतो. हे कधीपासून सुरू झालं, जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, जीजस क्राइस्टचा जेव्हा जन्म झाला तेव्हापासून हे सुरू झालं. इन्स्क्रिप्शन बिगिन टू ऑकर ऑन कॉइन्स. म्हणजे 1st centuryपासनं कॉइन्सवर लिहायला सुरुवात केली. त्याच्या आधी कॉइन्सवर लिहिता येत नव्हतं, ते दगडांवर वगैरेच त्याला माणसाला लिहिता येत होतं. कॉइन्स, मेटल इमेजेस अँड स्कल्पचर. मेटल इमेजेस म्हणजे काय, मेटल म्हणजे धातूचं, म्हणजे त्याच्यामध्ये ताम्रपट असेल, आपलं कॉपर प्लेट ज्याला आपण म्हणतो ते असेल, किंवा स्कल्पचर म्हणजे मूर्त्या.
त्या मूर्त्यांवर लिहिलेलं काही असेल हे सुरू झालं. अँड ऑल्सो ऑन कॉपर प्लेट, हे बघा ते तर मी आत्ताच बोललो, दे प्रोव्हाइड इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन. मग ते काय करतात, ते खूप महत्त्वाची हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करतात. कसं, पुढं बघा चला. वी गेट टू नो अबाउट द डेट्स ऑफ व्हेरियस किंग्स. मग हा राजा, या राजाचा जन्म इतक्या साली झाला, या राजाचा मृत्यू इतक्या साली झाला, कुठून कळतं, त्याच्यावरून कळतं. डायनास्टिक जेनिओलॉजीज. हां, डायनास्टिक जेनिओलॉजीज म्हणजे काय माहिती का, हे आपलं राजपरिवार जो असतो ना त्याची वंशावळ म्हणजे राजा कोण होता, त्या राजाचे वडील कोण होते, त्या राजाच्या वडिलांचे वडील कोण होते, किंवा त्या राजाची मुलं कोण होती, ही वंश आहे ना, हा वंश तिथून कळतो. टेरिटोरियल एक्सटेंट म्हणजे काय, त्याचं राज्य कुठपर्यंत होतं, त्याच्या राज्याच्या सीमा कुठपर्यंत होत्या, किती मोठा विस्तार होता त्या राज्याचा. अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ व्हेरियस एम्पायर. अँड ॲडमिनिस्ट्रेशन, आता तुम्हाला हे बघा, हे इथं दिसणार नाही, माझ्या डोक्याच्या मागे एक मिनिट, मी माझी जागा बदलतो, याच्यात इकडं बस. हां, हे बघा बरं का, दिसतंय का तुम्हाला, आता इथं आहे बरं का मी. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ व्हेरियस एम्पायर्स म्हणजे तो राजा त्या काळामध्ये ते राज्य कसं चालवत असेल, किती मोठी गोष्ट आहे बघा ना. टी व्ही नाही आहे, इंटरनेट नाही आहे, न्यूजचे चॅनल्स नाही आहेत, किंवा काय फोन नाही आहे, मोबाईल नाही आहे, तरी हे राजे महाराजे एक पूर्ण त्यांचं जे राज्य होतं, त्यांचे त्या काळातला त्यांचा देश म्हणू आपण त्याला, ते चालवत होते. काय सिस्टीम असेल रे त्यांची जबरदस्त त्या काळातली. अँड किंगडम्स अँड ऑल्सो इम्पॉर्टंट पॉलिटिकल इव्हेंट म्हणजे काही, कुठला राजा गेला, कुठल्या राजाला हरवलं, कुठला राजा वारला, त्याच्यानंतर कोण गादीवर आलं, हे सगळं. त्याच्यानंतर सोशल ऑर्गनायझेशन्स त्या काळामध्ये कुठल्या सामाजिक संस्था होत्या. क्लायमेट काय होतं, क्लायमेट म्हणजे कसं क्लायमेट होतं, थंड होतं का, उष्ण होतं का, मॉडरेट क्लायमेट होतं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, हां, फॅमिन्स एक्सेट्रा. फॅमिन म्हणजे काय, दुष्काळ. कुठल्या राज्यामध्ये कधी दुष्काळ पडला, तो दुष्काळ केवढा होता, मोठा होता का छोटा होता, हे सगळं आपल्याला कळतं. ऑफ दी रिस्पेक्टिव्ह टाईम म्हणजे त्या काळातलं आपल्याला तिथं कळतं. चला पुढं आपण बघूयात, फार काही वेळ इथं घालवायचा आपल्याला नाही. त्याच्यानंतर बघा पुढं, दी एन्शियंट, हां चला इथं बघा, दी एन्शियंट इंडियन लिटरेचर इन्क्लुडिंग द एपिक ऑफ रामायणा अँड महाभारता. बघा, एन्शियंट इंडियन लिटरेचर इन्क्लुडिंग इपिक. EPIC, इपिक म्हणजे महाकाव्य. तुम्हाला माहिती आहे का, हे रामायण आणि महाभारत हे जे आहे ना बाळांनो, हे महाकाव्य आहे. म्हणजे हे जे लिहिलेलं आहे ना, हे पोएटिक फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, गद्यात नाही लिहिलेलं आहे. म्हणजे आपण लेसन लिहितो ना तसं नाही लिहिलेलं आहे, गोष्ट लिहितो ना तशी नाही लिहिलेली, हे एक पोयमच्या फॉर्ममध्ये, सॉंगच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, महाकाव्य. ठीक आहे, महाकाव्य. इपिक्स ऑफ रामायणा अँड महाभारता. पुराण म्हणजे स्कंद पुराण वगैरे, हे जे जुने पुराण आहेत का नाही, हे सगळं. जैन अँड बुद्धिस्ट टेक्स्ट. टेक्स्टचा अर्थ इथं ग्रंथ घ्यायचं बरं का आपण. ग्रंथ म्हणजे जैन समाजाचे किंवा जैनांचे जे गुरु होते त्या काळातले, त्यांनी जे लिहिलेले ग्रंथ आहेत, जैन ग्रंथ किंवा बुद्धिस्ट ग्रंथ, भगवान बुद्धांनी किंवा त्यांच्या नंतरचे जे काही आहेत त्यांनी लिहिलेले जे काही ग्रंथ आहेत, हे सगळे हिस्टॉरिकल अकाउंट्स बाय इंडियन ऑथर्स अँड ऑल्सो ट्रॅव्हलॉग्स हा शब्द बघा बरं का. आता हे तर तुम्हाला माहीत असेल, ब्लॉग्स वगैरे ह्या जमान्यातली तुम्ही आणि आपण या जमान्यातले आहोत. म्हणजे तुम्ही हा शब्द का आला की जेव्हा मी लहान होतो तेव्हा हे सगळं नव्हतं, आणि आता तुम्हाला हे लहानपणी मिळतंय सगळं. ट्रॅव्हलॉग्स म्हणजे काय बरं का, इथं दोन शब्द आहेत. ट्रॅव्हल म्हणजे काय, फिरणं, आणि व्लॉग, VLOG. व्लॉग म्हणजे काय, हे जे आपण यूट्यूबवर वगैरे करतो ते साध्या भाषेमध्ये त्याला वर्णन म्हणतात. ट्रॅव्हलॉग म्हणजे प्रवास वर्णन. बाय फॉरेन ट्रॅव्हलर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की फॉरेनमधली लोकं इंडियामध्ये आली. हां, चला बरं, मला 1-2-3 नावं सांगा बरं कमेंटमध्ये की फॉरेन कोण होते. एक 4-5 नावं तर आपण अशी बोटावर मोजण्यासारखे सांगितले पाहिजेत, बरोबर आहे का. चला मला कमेंटमध्ये सांगा, फॉरेन ट्रॅव्हलर्स कोण होते जे इंडियामध्ये आलेले होते. ठीक आहे. आर इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ हिस्ट्री. एक मिनिट. हां, म्हणजे ते इंडियामध्ये आले, ते त्यांच्या देशातून इंडियामध्ये आले आणि त्यांनी लिहून ठेवलं इथं, आणि जे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. चला मला नावं पाहिजेत बरं का तुमच्याकडून. चला खाली. हां, आता या पॉईंटमधला शेवटचा पॉईंट आहे. चला
आलो का परत मी मध्ये, कबाब में हड्डी इच्छर रे भाऊ इकडे. हां हे बघा रे, हे बघा मी हा समोरच्या पॅराग्राफमध्ये आहे बरं का रे आत्ता मी. हां हां रायटिंग ऑफ बायोग्राफीज ऑफ किंग. बायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र, म्हणजे जे राजे महाराजे होते त्यांचं जे आत्मचरित्र आहे, मग ते त्यांनी लिहिलं असेल तर ते ऑटोबायोग्राफी झालं, दुसऱ्यांनी कुणी लिहिलेलं असेल तर ते बायोग्राफी झालं. ठीक आहे. ऑफ किंग्स अँड डायनास्टिक हिस्ट्रीज मार्क अन इम्पॉर्टंट स्टेप इन द इंडियन हिस्टोरिओग्राफी. म्हणजे राजे महाराजे आणि त्यांची ते त्यांच्या राजपरिवारामध्ये जे जे काही झालं ते सगळं लिहिलेलं आहे. बघा बरं का, हर्षचरित बरं का, हे आता ह्याच्यामध्ये हा जो शब्द आहे ना हर्षचरित, 2 शब्दांपासून बनलेला शब्द आहे. सांगा बरं कोणकोणते? हर्ष आणि चरित्र. चरित्र हा शब्द ऐकला असेल ना भाऊ. चरित्र, हर्षचरित्र म्हणजे काय? रिटन इन द 7th century, 7व्या शतकामध्ये लिहिलं गेलेलं हर्षचरित्र बाय बाणभट्ट नावाच्या एका माणसानी त्या काळातल्या ते लिहिलं. इज किंग हर्षाज बायोग्राफी. बघा बरं का, हर्ष नावाचा राजा होता. त्या हर्ष नावाच्या राजाचं जे चरित्र आहे त्याला म्हणतात हर्षचरित्र. आता त्या काळामध्ये हर्षचरित, आता ते लँग्वेज बदलती ना, आपल्याला माहिती आहे काही वर्षांनंतर लँग्वेज बदलत जाती. इट पोर्ट्रेज अ रिअलिस्टिक पिक्चर ऑफ दी सोशल. रिअलिस्टिक बघा बरं का, वास्तववादी तिथं त्यांनी म्हणजे जे जसं घडलं तसं ते त्यांनी तिथं त्यामध्ये लिहिलेलं आहे. रिअलिस्टिक पिक्चर ऑफ दी सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, रिलिजियस अँड कल्चरल लाईफ ड्युरिंग द किंग्स टाईम. त्या राजाच्या काळामध्ये समाज कसा होता, इकॉनॉमिक सिच्युएशन म्हणजे समाजाची आर्थिक घडी कशी होती, पॉलिटिकल आणि रिलिजियस कल्चरल ह्या सगळ्या गोष्टी कशा होत्या हे त्यांनी खूप छान पद्धतीनं आणि रिअलिस्टिक पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला एक साधारण आयडिया आली का काय आहे हे सगळं. ठीक आहे. आता आपण हे लेक्चर इथंच थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत हिस्टोरिओग्राफी इन द मेडिएवल पिरियड. मेडिएवल पिरियड म्हणजे काय? मेडिएवल पिरियड म्हणजे मध्ययुगातली हिस्टोरिओग्राफी. ठीक आहे. चला अगेन तेच आपलं नेहमीचं की तुम्ही मला कमेंट करा, तुमचं म्हणणं माझ्यापर्यंत कसं पोचणार आहे, कमेंटमधून पोचणार आहे. बरं, आता हा यूट्यूब चॅनल फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी आहे का? असं नाही आहे. मराठी मीडियम किंवा सेमी इंग्लिशची मुलंसुद्धा हे बघू शकतील. ठीक आहे. फक्त तुम्हाला हे स्क्रीनवर दिसताना सगळे इंग्लिशमधलं ते पेजेस तुम्हाला समोर दिसत आहेत, पण तुम्ही तुमच्या हातामध्ये तुमचं पुस्तक तुमचं घेतलं की काय अडचण आहे का? नाही. आफ्टर ऑल मी मराठी भाषेमध्ये शिकवते तुम्हाला. येते का लक्षात? चला ठीक आहे. कसं वाटतंय टीचिंग सांगा. तुमच्या मित्रांना सजेस्ट करा, तुमच्या फ्रेंड्सला सजेस्ट करा, मित्रमैत्रिणींना सजेस्ट करा. आपण भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.